नमस्कार. ज्योतिष भास्कर, सुशील कोराड यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतलं, की मेष राशीपासून तर कन्या राशीपर्यंतसाठी अ, येणारं 2026चं वर्ष कसं असणार आहे आणि आता आम्ही आतापर्यंत जी उत्सुकता ताणून धरली होती, तूळ रास ते मीन राशीपर्यंतची, तेही आज त्यांची आता उत्तर आम्हाला तुम्हाला मिळणार आहेत. मी पण एक्सायटेड आहे कारण यामध्ये माझी पण रास आहे. तर सर तूळ रास बॅलन्स म्हणजे राखायला त्यांना आवडतो आणि ते ठेवतात सुद्धा आयुष्यावर. तर या वर्षीचा बॅलन्स कसं राखायचं त्यांनी 2026 साठीचं? हे पहा अर्थातच अशी प्रचलित गोष्टी आहेत की तुला राशीमध्ये सूर्य हा नीच मानला गेलेला आहे. कारण हं. की जर तो मेषात उच्च असेल तर तुलेत तो नीच नीच होतो. असतो. हे आपण एक वाचलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. हं, पण ॲक्च्युअली तसं आहे का? तर तसं नाहीये. हं, सूर्य हा तुला राशीला एक असं कारकत्व देतो, की तुला राशीमध्ये असणारं एक नक्षत्र आहे, की जे स्वाती नक्षत्र आहे. हं, त्याला अतिशय उत्तम अशा पद्धतीचं चालना देतो, की कला, क्रीडा, क्रिएटिव्हिटी, आर्ट, हं. स्पोर्ट्स या क्षेत्रामध्ये आपल्या भारत देशाची खूप प्रगती होणार आहे किंवा किंवा ज्यांच्या पत्रिकेमध्ये तुला राशी आहे, या लोकांना खूप चांगलं यावर्षी हे मिळणार आहे, पोटेन्शियल मिळणार आहे. कारण की सूर्य हा उत्तेजना देणारा जो ग्रह आहे किंवा आपण ज्याला तारा आहे, खरं तर त्याला आपण ग्रह म्हणतो. पण हा अतिशय बलवान होतो. हं, साधारणतः ऑगस्ट-सप्टेंबरच्या सुमारास जेव्हा तो कालखंड बदलत असतो हं, आणि त्यावेळेस तो साधारणतः तुला राशीमध्ये असतो. त्याच्यानंतर या राशीच्या लोकांना स्पोर्ट्स, कला, क्रीडा याच्यामध्ये नवीन उन्नती किंवा एक नवीन पादक्रांत करतील एक क्षेत्र. हं, त्याच्यामध्ये त्यांना चांगलं आहे. हं, कलेच्या क्षेत्रामध्ये म्हणजे शुक्राची रास असल्यामुळे, तुला रास असल्यामुळे कला, क्रीडा, क्रिएटिव्हिटी हं. याच्यामध्ये अनेक बदल घडतील, की जे टेक्नॉलॉजीच्या बाबत असतात. अच्छा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे कॅमेरेज आहेत किंवा चित्रपट आहेत, याच्यामध्ये हं, तुम्हाला आजपर्यंत न पाहिलेले बदल जाणवतील. हे हं. तुम्हाला यावर्षी सूर्याच्या वर्षामध्ये जाणवतीलच जाणवतील, नक्की. बरं. एक वेगळी टेक्नॉलॉजी येईल. टेलिव्हिजन्स किंवा चित्रपट याच्यामध्ये पण वेगळी टेक्नॉलॉजी तुम्हाला आढळून येईल. त्यामुळे तुला राशीच्या लोकांच्यासाठी हे उन्नतीचंच वर्ष राहणार आहे. क्या बात है! यात काही शंका नाहीये. तुला राशीच्या लोकांना खास करून जसं म्हटलं, की सूर्य हा नीच होतो म्हणजे पश्चिम दिशेला असतो. याचा अर्थ असा असतो, की तुला राशीच्या लोकांना किडनी आणि मूत्राशयाचे विकार जास्त जाणवतील यावर्षी. त्यामुळे हं, पाणी भरपूर पिणे आणि हं, पुन्हा उपाय काय आहे? तर यावर्षी या लोकांनी खास करून सूर्यसाधना हं, किंवा सूर्य नमस्कार करणं किंवा सूर्याला जल चढवणं किंवा हं, त्याच्या 12 नावं घेणं वगैरे सूर्यप्रकाशात फिरायला जाणं हे अतिशय उपयुक्त असणार आहे. खास करून तुला राशीच्या लोकांच्यासाठी येणाऱ्या वर्षात व्हिटॅमिन D3, B12 याच्यामध्ये कमतरता त्यांना जास्त हं, जाणवेल. त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन हं, त्या राशीच्या लोकांना व्हायरल इन्फेक्शन्स किंवा छातीचे विकार हे जास्त जाणवणार आहेत. हं, त्यामुळे या लोकांनी सूर्यप्रकाशात फिरायला जाणं, हं, सूर्याची 12 नावं घेणं आणि गायत्री मंत्राचा जाप हं. आणि उजव्या हाताच्या रिंग फिंगरमध्ये जर का रुबी वापरला, तर त्यांना फार उपयुक्त असतो. ओके. तर येणारं वर्ष प्रगतीचं तर आहेच आहे, पण त्यासोबत काळजीचं देखील आहे. आरोग्याचा. आरोग्याशी निगडीत थोडीशी काळजी आपल्याला घ्यायची आणि उपाय सोपा असतो. म्हणजे सूर्याचे उपाय हे मला असं वाटतं, की सकाळी लवकर उठून तुम्ही मॉर्निंग वॉक घेतला, की करेक्ट. तिकडे व्हिटॅमिन डीचा भरपूर सोर्स आपल्याला तो परफेक्ट. उपलब्ध असतो आणि सूर्याची साधना केली तर निश्चितच तुम्हाला नक्की फायदा होईल. तूळ राशीच्या लोकांसाठी हे असणार आहे 2026चं वर्ष. पुढची रास आहे वृश्चिक रास आणि वृश्चिक राशीचा परत स्वभाव ते पण थोडे अग्रेसिव्ह असतात. मंगळाची रास आहे आणि येणारं वर्ष 2026चं वृश्चिक राशीसाठी कसं असणार? वृश्चिक राशीच्या लोकांच्यामध्ये लीडरशिप क्वालिटीज जास्त असतात. ते अग्रेसिव्ह नसून ते डिप्लोमॅटिक जास्त असतात. हं, वृश्चिक राशीमध्ये एक जे नक्षत्र येतं त्याचं नाव आहे ज्येष्ठा नक्षत्र, हं, की अशी लोकं ही ज्येष्ठ असतात किंवा यांना अधिकार पाहिजे असतो. हं, त्यामुळे कधी-कधी स्वभावांमध्ये भांडखोरपणा पण येतो. हं, पण कधी-कधी ह्या लोकांचे गुणधर्म घेण्यासारखे असतात. म्हणजे यांच्यामध्ये जे बुद्धिमत्ता आणि विद्वत्ता असते आणि वर्चस्व गाजवायची एक प्रकारची असते. त्याच्यामुळे पॉलिटिकल क्षेत्रात खास करून राजकीय क्षेत्रामध्ये मोठी उलथापालथ यावर्षी होणार आहे. हं, म्हणजे आत्तापर्यंत जे प्रचलित जे नेते आहेत त्यांच्यामध्ये बदल तुम्हाला दिसून येतील हं. आणि साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या नंतर भारताच्या राजकारणामध्ये बरेचसे तुम्हाला मेजर बदल दिसून येतील. कारण वृश्चिक राशीची लोकं बहुतांशी राजकारणाशी संबंधित असतात. हं, वृश्चिक राशीची आणखीन एक नक्षत्र आहे, की अनुराधा नक्षत्र. हं, त्याच्यामध्ये जी असणारी लोकं आहेत त्यांना कलेच्या क्षेत्रामध्ये निश्चित चालना वगैरे मिळणार आहे. हं, आणि वृश्चिक राशीच्या लोकांच्यासाठी येणारं वर्ष जे आहे, हे स्थित्यंतराचं आणि बदलाचं वर्ष असणार आहे. हं, म्हणून या लोकांनी आपला स्पीड कमी ठेवायला पाहिजे आणि गणपतीची पूजा करायला पाहिजे. हं, कारण की यावर्षी त्यांना मोठ्या बदलाला सामोरं जावं लागणार आहे. साधारणतः जसं मी म्हटलेलं आहे, की 2 बदल आहेत, की मे-जूनच्या सुमारामध्ये
आपल्या संपूर्ण सृष्टीवरती तुम्हाला मोठे बदल किंवा आपण परत म्हणजे अशा गोष्टी म्हणू की ॲक्सिडेंट्स योग किंवा हं. ज्याला आपण म्हणतो वॉरलाईक सिच्युएशन, अग्निप्रपात, भूकंप किंवा त्सुनामी किंवा जलप्रपात या सगळ्या गोष्टी ज्या ॲक्सिडेंटल योगामध्ये येतात, त्या ना समजा मे-जूनच्या सुमारास घडतील आणि हं. ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारात मोठी बदल किंवा स्थित्यंतरं तुम्हालाही दिसून येणार आहेत. त्यामुळे वृश्चिक लोकांच्यासाठी खास करून गणपतीची पूजा करणं हे अतिशय आवश्यक आहे आणि थोडंसं आपल्या करिअरसाठी त्यांनी वेगळा मार्ग आत्तापासूनच शोधायला सुरुवात करायला हवी. ओके. तर येणाऱ्या वर्षामध्ये बदल असणार आहेत आणि अर्थातच त्याच्यासाठीची पूर्वतयारी तुम्ही आत्तापासून सुरू जरी केलीत तरी काही हरकत नाही. पुढचं वर्ष तुम्हाला सहज त्यातनं पुढे जाता येईल. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी असं असणार आहे 2026चं वर्ष. पुढची रास आहे धनुरास. गुरु या राशीचे स्वामी आहेत आणि येणारा गुरुबदल किंवा एकंदरीत 2026चं वर्ष कसं असणार आहे धनुराशीसाठी? हे पहा, की धनुरास ही गुरुचीच रास आहे, पण अग्नितत्वाची रास आहे. हं. जसं मी म्हटलं, की गुरुच्या 2 राशी आहेत. एक आहे मीन जी जलतत्वाची आहे आणि धनु धनु आहे ही ती अग्नितत्वाची अग्नितत्वाची. आहे. येणारं हे वर्ष हे अग्नितत्वाचं वर्ष असणार आहे. त्यामुळे धनुराशीच्या लोकांना अतिशय चांगलं वर्ष जाऊ शकतं, जर का त्यांनी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं तर. हं. टेक्नॉलॉजीचं क्षेत्र म्हणजे आजकालच्या जमान्यात आपण कम्प्युटर क्षेत्र म्हणतो. हं. याच्यामध्ये खूप चांगली प्रगती त्यांना आढळून येईल. हं. धनुराशीच्या लोकांच्यासाठी नवीन-नवीन क्षेत्र ते पादाक्रांत करतील हं. आणि नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. हं. याचं कारण की गुरु बदल जो होणार आहे, हं. कर्क राशीत जाणारा गुरु हा त्यांना स्वतःचं काहीतरी करायची संधी उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे स्वतःचं एखादी कंपनी फॉर्म करणं किंवा एखादी पार्टनरशिप किंवा असोसिएशन हे बदल त्यांना जून महिन्यापासूनच जाणवायला सुरुवात होतील. हं. तर धनुराशीच्या लोकांच्यासाठी खूप पॉझिटिव्ह वर्ष आहे. आता निगेटिव्ह सांगायचं झालं तर धनुराशीच्या लोकांच्यासाठी शुगरमध्ये वाढ, उष्णतेमध्ये वाढ आणि बऱ्याच वेळेला शरीरामध्ये फॅट्सचा समावेश होणार आहे. हं. त्याच्यामुळे निश्चितच त्यांनी त्याची काळजी घ्यायची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या वर्षात प्रगती तर आहेच आहे, पण त्या प्रगतीसोबत मेहनत म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो, की फिजिकली थोडंसं आपण मेहनत घेतली तर जे फॅटचा आपण उल्लेख केला ते त्याच्यापासून आपण करेक्ट. थोडंसं सुरक्षित राहू वजन शकतो. कमी ठेवायला पाहिजे आणि किंवा गोड पदार्थ कमी खायला पाहिजेत हं. आणि प्रकृतीकडे लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे नियमितपणे व्यायाम प्रकार हं. करायला पाहिजे. गुरुदेव दत्ताची पूजा आणि हं. उपासना म्हणजे गुरुवारचा दिवस करणं हं. किंवा गुरुवारी अन्नदान करणं, हं. स्वतः थोडासा आहारावर कंट्रोल ठेवणं हं. आणि गुरुदेव दत्ताची पूजा उपासना ही फार सर्वश्रेष्ठ पूजा आहे. गुरुच्या बरोबर. राशींनी तर नक्की करायला पाहिजे कारण गुरु द्यायला आलेले आहेत. फक्त तुम्ही नम्रपणे त्याचा स्वीकार स्वीकार करायला केला पाहिजे आणि पाहिजे. आत्मसात करायला पाहिजे ते ज्ञान. निश्चितच. त्यामुळे येणाऱ्या वर्षामध्ये काय करायचं आहे धनुराशीच्या लोकांनी हे त्यांना निश्चितच कळलेलं आहे. त्यामुळे आत्तापासूनच तुम्ही थोडीशी एक्सरसाइज करायला सुरुवात केलीत. इव्हन जिमची मेंबरशिप पण तुम्हाला डिस्काउंटमध्ये मिळून जाईल आता या वर्षामध्ये, नाही का? पुढची रास आहे मकर रास आणि येणारं वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी कसं असणार आहे? हे पहा मकर आणि कुंभ या 2 शनीच्या राशी आहेत. त्यातली मकर रास ही पृथ्वी तत्वाची रास आहे आणि शनीची संघर्ष दाखवणारी ही रास आहे. हं. येत्या वर्षी 2026 मध्ये 25 नोव्हेंबर 2026ला मकर राशीमध्ये राहू प्रवेश करत आहे किंवा राहू बदल होत आहे. हा एक अतिशय महत्त्वाचा बदल आहे, की राहू हा जेव्हा मकर राशीमध्ये जाणार आहे, तेव्हा अशा लोकांना कन्सल्टन्सी किंवा एखाद्या कलेच्या क्षेत्रामध्ये नवीन दालन ओपन करून देणार आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर कलेच्या क्षेत्रामध्ये वाढणार आहे. सर्व्हिस सेक्टरमध्ये त्यांना खूप जास्त उपयोग होणार आहे. म्हणजे मकर राशीच्या लोकांनी सर्व्हिस सेक्टर, सर्व्हिसेस टू द सोसायटी, सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून काम करायची त्यांना संधी मिळणार आहे. हं. राहू होणारा येणारा बदल जो मकर राशीत होणार आहे, हं. हा थोडासा व्हायरसेस किंवा नवीन पद्धतीचे व्हायरसेस याचा त्रास खास करून शनीच्या राशींना होणार आहे. म्हणजे 2 बाजूने आहे. शारीरिकदृष्ट्या म्हणाल तर गुडघ्याचे त्रास किंवा गुडघ्याच्या सर्जरीज किंवा पायांवर लिगामेंट टेअर्सचे त्रास यावर्षी मकर राशीच्या लोकांना होऊ शकतात. पण त्याचबरोबर नवीन कार्यक्षेत्र की ज्याच्यामध्ये सर्व्हिस प्रोव्हायडर फक्त हं. नोकरी नाहीये. तर त्याच्यामध्ये प्रमोशनल स्किल्स किंवा नवीन पद्धतीचे कार्यक्षेत्र उलगडतील आणि नोव्हेंबरच्या नंतर म्हणजे खास करून वर्षाअखेरच्या सुमारास राहू बदल हा मकर राशीच्या लोकांच्यासाठी इफेक्टिव्ह राहणार आहे. राहू जेव्हा मकर राशीत शनीच्या राशीत येतो, तेव्हा अशा अनेक गोष्टी घडणार आहेत, की ज्याच्यामध्ये अशा अस्त्रशस्त्रांचा वापर केला जातो, की जे पॉइझन्सशी रिलेटेड आहेत. हो. म्हणजे नवीन पद्धतीचं युद्ध निर्माण होईल, की
पॉयझनचा वापर लोकांना मारण्यासाठी किंवा लोकांवर करण्यात येणार आहे युद्धामध्ये. या सगळ्या गोष्टी राहू बदल शनीच्या राशीमध्ये झाल्यामुळे होणार आहे. शनीच्या राशीत मकर राशीमध्ये हम्म. केल्यामुळे होणार आहे. आणि तेल क्षेत्र, खनिज क्षेत्र याच्यामध्ये मोठी वाढ होणार आहे. म्हणजे भूगर्भातून निघणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यातल्या त्यात आपण ज्याला म्हणतो खनिज आहेत, त्याच्यामध्ये सोनं आहे किंवा मेटल्स आहे, याच्या दरामध्ये अतिशय प्रचंड वाढ होणार आहे. म्हणजे भूतो न भविष्यती एवढी वाढ होणार आहे. हम्म. आणि म्हणून या लोकांना येणारं जे वर्ष आहे ते शारीरिकदृष्ट्या काळजी घेण्याचं वर्ष आहे आणि त्याच्याचबरोबर सर्व्हिस सेक्टरकडे त्यांनी झुकायला पाहिजे. आणि शनी मारुतीची पूजा, उपासना आणि शनिवारच्या दिवशी अन्नदान करणं हे त्यांना आवश्यक आहे. निश्चितच. त्यामुळे मकर राशीच्या लोकांना कुठल्या गोष्टीची खबरदारी घ्यायची आहे आणि कुठला फायदा त्यांना होऊ शकतो ते सरांनी सांगितलेलंच आहे. म्हणजे येणाऱ्या वर्षात सर्व्हिस सेक्टरकडे तुम्ही थोडेसे वळू शकता. पण त्याचसोबत तब्येतीची काळजी घेणं आणि आपली इम्युनिटी वाढवणं हे तुमच्यासाठीचा बरोबर. मूलमंत्र असू शकतो एक प्रकारे. बरोबर आहे. तर हे असं असणार आहे 2026चं वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी. पुढची रास आहे कुंभ रास आणि ही परत एक शनीची रास आहे आणि या राशीसाठी कुंभ राशीसाठी येणारं वर्ष कसं असणार आहे? तर पहा, कुंभ रास ही शनीची, ज्याला आपण म्हणतो वायू तत्वाची उच्च रास आहे. हं. अतिशय उच्च बुद्धिमान लोक असतात कुंभ राशीची लोक. येणाऱ्या काळामध्ये जसं मी म्हटलं की शनीच्या 7.5च्या एका टप्प्यातून ती लोक चाललेली आहेत. हं. आणि येणाऱ्या 2026मध्ये 7.5चा एक चांगला टप्पा त्यांना मिळणार आहे की ज्याच्यामध्ये ते प्रगती किंवा नवीन क्षेत्र किंवा उंची गाठू शकतात. कारण की शनी हा त्यांच्यासाठी अतिशय फेवरेबल राहणार आहे. कुंभ राशीच्या लोकांनी टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवीन नवीन गोष्टी शोधायला सुरुवात करायला पाहिजे. हं. कारण 2026 हे त्यांच्यासाठी उत्तम वर्ष असणार आहे, अगदी निश्चितच. हं. त्याच्यामुळे आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे कुंभ राशीची लोक अतिशय बुद्धिमान तर असतातच, पण अशा लोकांनी थोडंसं ज्याला म्हणतो की इन्व्हेस्टमेंट्सच्या दृष्टीने विचार करायला पाहिजे. हं. इन्व्हेस्टमेंट्स इन मेटल, इन्व्हेस्टमेंट्स इन ऑइल, इन्व्हेस्टमेंट्स इन खास करून आपण ज्याला म्हणतो खनिज किंवा भूगर्भातून निघणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडंसं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण येणाऱ्या काळात हा त्यांना फार लाभदायक काळ असणार आहे. तर कुंभ राशीचं लोक आता तुम्हाला पण थोडंसं डीप डाऊन म्हणजे खनिज आणि मेटल्स हे जरा डीपमध्ये असतात. त्यामुळे डीप नॉलेज घेणं आणि थोडंसं डीपमध्ये जाऊन काम करणं अपेक्षित आहे. मग तुम्हाला 2026चं वर्ष निश्चितच फायद्याचं ठरेल. या गोष्टी तुम्ही नक्कीच पाळू शकता. पुढची आणि शेवटची रास आहे मीन रास आणि मीन राशीसाठी येणारं वर्ष कसं असणार आहे? जसं मी म्हटलं, मीन राशी ही गुरुचीच रास आहे आणि होणारा उच्च गुरु हा मीन राशीच्या लोकांना खूपच चांगला असणार आहे. हं. मीन राशीच्या लोकांनी गुरुदेव दत्ताची पूजा करून गुरुवारचा दिवस नियमितपणे करायला पाहिजे. हं. त्यांच्यासाठी उपयुक्त रत्न आहे येलो सफायर, त्यांनी घालायला हरकत नाही. उजव्या हाताच्या तर्जनीमध्ये किंवा आपण त्याला इंडेक्स फिंगरमध्ये त्यांना तो लाभदायक आहे. त्याने काही चमत्कार नाही घडत, पण त्यांच्यासाठी सिंक्रोनाइज अगदी बरोबर हं. येलो सफायर आहे. ओके. मीन राशीच्या लोकांच्यासाठी आध्यात्मिक उन्नती किंवा प्रवासाचे खूप जास्त यावर्षी योग येतील. कारण होणारा गुरु बदल हा त्यांना प्रवास दर्शवतो, परदेश गमन दर्शवतो. त्याच्यामुळे ज्यांची ज्यांची मीन रास आहे त्या लोकांनी साधारणतः जूनच्या नंतर परदेश गमनाच्या संधी त्यांना उपलब्ध होतील. आणि जी लोक साधारणतः म्हणजे स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म यांच्याकडे ज्यांचा ओढा आहे त्यांना चांगल्या अगदी संधी उपलब्ध होतील. आणि एका वेगळ्या दृष्टीने मीन राशी जगासमोर येईल. हं. म्हणजे पॉलिटिकल क्षेत्र सोडून लोक अध्यात्म किंवा सर्व्हिस सेक्टरकडं वळतील. झुकतील. आणि मीन राशीच्या लोकांच्यासाठी उज्ज्वल भवितव्य आहे. काळजी करायचं काही कारण नाही आहे. मीन राशीच्या लोकांसाठी फक्त एकच गोष्ट आहे की यावर्षी सुद्धा त्यांना 7.5चा थोडासा त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे पायाचा खालचा भाग, तळवे इथे आग होणं किंवा गुडघे दुखणं, पाय ओढणं किंवा युरिनल ट्रॅकमध्ये इन्फेक्शन्स असे त्रास त्यांना जाणवतील. साखर कमी खायला पाहिजे आणि दान करायला पाहिजे. वजन कमी ठेवायला पाहिजे. मीन राशीच्या लोकांच्यासाठी येणारा काळ हा चांगला आहे, पण पायाची काळजीही त्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे गुरुदेव दत्ताची पूजा करणं, वजन कमी करणं आणि गुरुवारी अन्नदान करणं हे त्याच्यासाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. अर्थातच. म्हणजे येणाऱ्या वर्षामध्ये मीन राशीच्या लोकांनी आपण कुठे पावलं टाकतो आहोत त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. साखर कमी करायची आहे आणि आरोग्याची काळजी घ्यायची आहे. एवढं केलं तर निश्चितच येणाऱ्या वर्षात ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचा आनंद तुम्हाला नक्कीच लुटता येईल. तर असं असणार आहे सर्व राशींसाठी येणारं 2026चं वर्ष
तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचे काही वैयक्तिक प्रश्न असतील, ज्याची उत्तरं तुम्हाला हवी असतील, ज्या शंकांचं निरसन तुम्हाला करून हवं असेल, तर नक्कीच तुम्ही ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांना डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि इतर राशीचे तुमचे मित्र असतील त्यांना हा एपिसोड नक्की पाठवा, म्हणजे तेही त्यांचं पुढचं वर्ष नक्की प्लॅन करू शकतील. धन्यवाद. धन्यवाद.